पुन्हा पुन्हा प्रश्न इथे येतोय. ठीक आहे, पहिला पक्ष फोडला, तुम्ही मुख्यमंत्री झाले, 2 वेगळे पक्ष झाले, 2 वेगळे चिन्ह झालं, पुन्हा खासदार आले, परत फोडण्याची वेळ का आली? हा हव्यास कसला आहे? हा एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचा हव्यास आहे, अमित शहांना पंतप्रधान व्हायचं हा हव्यास आहे? एकनाथ शिंदेना अमित शहा हवे आहेत, कारण ही एक गँग ज्या प्रकारे चालते, प्रत्येक शार्प शूटरचा एक गॉडफादर असतो, पर्सनल गॉडफादर. पुन्हा टोळीचा एक गॉडफादर असतो तो वेगळा, आणि मग त्या सर्वांचा एक गॉडफादर असतो, असं एक असतं ते. तो इस्रायल आहे. त्याच्यावर आत्ता आपण जाऊया नको. तर एकनाथ शिंदेचे गॉडफादर अमित शहा आहेत. तर अमित शहांना धरून राहिले तर राजकारणात महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांबरोबर समोर आणि बरोबर दोन्ही त्यांचा टिकाव लागला. त्यात एकाच वेळेला देवेंद्र फडणवीसांचे सहकारी आणि प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा टिकाव लागण्याकरता त्यांना एक गॉडफादर पाहिजे, तो अमित शहा आहे. अमित शहाचे वेगळे प्रश्न आहेत. आता सत्ता ही चंद्रासारखी असते, एक तर वाढते किंवा कमी होते, स्थिर राहत नाही. अमित शहानं सत्ता आता वाढवत नेली पाहिजे. मोदींच्या सत्तेवर त्यांना हळूहळू कब्जा करत जायचं आहे, म्हणजे चांगल्या अर्थाने, म्हणजे असं नाही की वाईट अर्थाने, पण त्यांना सत्ता आपली सत्तेचा प्रदेश वाढवायचा आहे. मोदी फक्त आता नावापुरते जिकडे जातील तिथे पदक घेऊन नाचबीज बघून वा वा छान असं म्हणण्यापुरते. म्हणजे ते सिंहासन पिक्चरमध्ये श्रीरामला अगू असतात ना, की काय गातात गुलाम अली असं बोलतात, तर ते म्हणतात मेहदी हसन. हां तेच ते, तसं तेवढाच आता मोदींचा रोल उरला आहे. वा वा. तर तेच ते म्हणजे. तर अमित शहांचा रोल आता असा आहे की त्यांना लोकाश्रय नाही, संघाचं मोठं बळ असं आहे असंही नाही. जे काय पाठिंबा आहे तो नंबर 1 म्हणजे मोदींचाच आहे. त्याचमुळे त्यांची सत्ता आहे. त्यांची स्वतःची म्हणून जी सत्ता निर्माण ते करतायत, त्यामधलं एक महत्त्वाचं प्यादं जे आहे ते एकनाथ शिंदे आहेत. आणि त्या स्वतःच्या सत्तेमध्ये अंतर्गत राजकारणामध्ये किंवा गँगमध्ये योगीजी आहेत, हेमंत विश्वा शर्मा आहे, त्यांना एकाच फडणवीस आहे, त्यांना एकाच वेळेला बळ देणं आणि त्यांचं बळ काढून घेणं हे काम कसरत सतत अमित शहाना करावी लागते. तो त्याच्यामध्ये हे 24/7 बिझनेस आहे. हा टाईमपासचा बिझनेस नाही आहे. तुम्ही 12 वाजता वगैरे आज काय आलं पेपरमध्ये माझ्याबद्दल असं होत नाही ते. तर म्हणजे आता पेपरमध्ये पण येत नाही, तर आता टी व्हीवरच येतं किंवा यूट्यूबवरच येतं. आता पेपर कोण वाचतंय? तर पण हे जे 24/7 काम आहे 24 तास करण्याचं, ते अमित शहांना महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या मार्फत, डोळे कान नाक एकनाथ शिंदे आहे. 2 गोष्टी एकनाथ शिंदेंकडे आहेत ज्या अमित शहांना अत्यंत उपयुक्त आहेत. एक, त्यांना कितीही पैसा खर्च करण्या एवढा भ्रष्टाचार करता येतो. त्यांना हा जनतेचा पैसा आहे, मी लोकसेवक आहे वगैरे अशी काहीही भावना नाही. जनतेची लूट हे पाप आहे, हे पहिलं तर वाटायचं बंद आलं 95 पासून महाराष्ट्रात. त्यात उरलं सुरलं काय वाटायचं असेल तर यांना एक बुवा आहेत परत 15-16. ते काय ते गुवाहाटीला काय आहेत तिथे एक देवीचा काय तिथे बुवा आहेत, इथे एक सातारल्या बुवा आहेत, पुन्हा हे धर्माधिकारी ते वेगळे आहेत. त्यांना दोघांना वडिलांना मुलाला महाराष्ट्रातनं कशासाठी दिले काय महाराष्ट्र भूषण तेही मला माहित नाही. पण त्यांच्या चेंगराचेंगरी पण होऊन लोक मेले, त्याचंही पाप बुवांनीच धुतलं. तर हे जे बुवा आहेत ते बुवा असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट पाप या सदरात येत नाही. हे लाईक अमित शहा आहे. अमित शहाना कुठची गोष्ट पाप वाटत नाही. त्यांना वाटतं आपण चाणक्य आणि आपण ही चाणक्य नीती आहे, म्हणजे जे काही मी चूक करीन ते सगळं चाणक्यसारखं केलं आहे, म्हटलं की काहीतरी सॉलिड केलं आहे, म्हणजे आपण तिढाईत बनतो. म्हणजे कसं आहे की पाप नावाची भावना किंवा अकाउंटेबल असणं किंवा ॲन्सरेबल असणं हे केव्हा येतं माहिती आहे? विवेकामधनं. म्हणजे माझ्या कृतीसाठी मीच जबाबदार आहे ही भावना जेव्हा असते तेव्हा. माझ्या कृतीसाठी मी जबाबदार नाही, चाणक्य जबाबदार आहे, मॅकवेली जबाबदार आहे, माझ्या कृतीसाठी कोणती आपल्या कामाक्षी देवी जबाबदार आहेत का काय, कोणते धर्माधिकारी जबाबदार आहेत, व्हॉटेवर यार नावाने काय होत आहे. म्हणजे मला कळलं ते कामाख्या म्हणायचंय तुला, ते भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण
त्या तंत्रदेवतेला तुम्ही उगाच कशाला मध्ये आणता? म्हणजे देवदेवतांची जी पुराणांमध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्ये जे काही महिमा किंवा शक्ती वर्णन केलेली आहे ती ह्यांच्या पापाला मदत करण्याकरता नाही केलेली. तुमच्या पापाचा तुमच्याच विवेकाचा अंकुश पाहिजे. ही गोष्ट क्लॅरिटीने लक्षात घ्या तुम्ही. त्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही आहे. हे बुवांमध्ये येतात आणि सांगतात की नाही नाही ते घेत आहेत, त्यामुळे बुवांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. महाराष्ट्राचं अधःपतन हे देवबाजीमध्ये झालं, दारूबाजीमध्ये झालं, आणि मी तिसरं बोलत नाही, खैर तिसरं बोलावं असं नाही आहे, पण ते अगोदरपासूनच होतं, म्हणजे त्याच्यात काय नवीन नाही. पण या सगळ्या गोष्टींनी अकाउंटेबल आणि ॲन्सरेबल नसलेली माणसं ही ओळींमध्ये अमित शहाना आज हवी आहे. मग ती प्रत्येक राज्यात त्यांची माणसं आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांचे माणूस आहेत. आणि उद्या त्यांचे सहकारी देवेंद्र फडणवीस हे जेव्हा अंतर्गत सत्ता संघर्षात आपला दावा ठोकायला जातील अशी शक्यता भरपूर आहे. आणि म्हणजे संघालचंही अशी इच्छा असेल, कारण ते नागपूरचे आहेत, जात त्यांच्याबरोबर आहे, संघाला ते महत्त्वाचं आहे. तर तू आणि मी संघात गेलो तर आपल्याला लगेच घेतील, कारण तू पुराणिक आहेस. असो तर महिला म्हणून तुला थोडा कमी लागतील, पण हरकत नाही, मला घेतील. तर मुळात असं आहे की फडणवीसांना संधी आहे दावा ठोकण्याची. तेव्हा त्यांचे पंख कापण्याकरता अमित शहांकडे महाराष्ट्रात हत्यार पाहिजे की नको? कारण महाराष्ट्रातले सगळे सरंजामदार, मराठा सरदार, धनगर, सगळ्या जातीची समीकरणं फडणवीसांनी बऱ्यापैकी जुळवत आणली होती स्वतः मागे. फडणवीसांच्या पहिल्या 5 वर्षात एक प्रॉब्लेम काय झाला, त्यांना अर्थसत्तेचं महत्त्व तेवढं कळलं नव्हतं. ते आता सुधारतायत, पण इन द मीन टाईम एकनाथ शिंदे खूप पुढे निघून गेलेले होते अर्थशक्तीमध्ये. कारण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं होतं, आत्ता एकनाथ शिंदेना जे असाधारण आणि अनन्यसाधारण महत्त्व अमित शहानी महाराष्ट्रात देऊन ठेवलेलं आहे ते त्यांच्या काळ आणि परिस्थितीला अनुकूल टायमिंग वेळात ते तिथे असल्यामुळे, त्यांच्या गुणवत्तेमुळे नाही. लक्षात घ्या, अशी कोणती असाधारण गुणवत्ता त्यांच्यामध्ये नाही आहे. पण त्यांचे समकालीन कोणीच तेवढे गुणवत्तावान नाही आहेत की यशवंतराव चव्हाणांसारखा महान नेता आज महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यावर अन्याय होतो असं बोलायला मला काही जागा नाही आहे. म्हणजे असं मी बोलू नाही शकत की बाकी सगळे यशवंतरावांसारखे धवल चारित्र्याचे उज्ज्वल माणसं आहेत आणि एकटे एकनाथ शिंदे अन्याय करत सुटलेलं असं कुठे आहे? तू हा काढ की तो घे, अशी परिस्थिती आहे. जेव्हा आता हे खासदार फुटले, आमदार फुटले, तेव्हा राज ठाकरे असं म्हटले की फडणवीसांचे पंख छाडण्यासाठी अमित शहांनी एकनाथ शिंदेचा वापर केला आहे. आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे असं म्हटले की फडणवीस जर उद्या मराठी पंतप्रधान होणार असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजे एकीकडे ठाकरे ब्रँड संपत आहे आणि त्याच वेळेला ठाकरे बंधू हे फडणवीस कसे अडचणीत आले आहेत ह्याची चिंता वाहत आहे. नाही, ही भूमिका ठाकरेंची सातत्यपूर्ण आहे की मराठी पंतप्रधान झाला, मराठी राष्ट्रपती झाला तर पक्ष न पाहता पाठिंबा देणं. राष्ट्रपती जेव्हा झाल्या मराठी तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला होता. माझा मुद्दा वेगळा आहे. फडणवीसांना ते पंख छापण्याकरता जे राज ठाकरे म्हणाले की शिंदेना बळ दिलं, हे सत्य आहे, यामध्ये यत्किंचित खोटं नाही आहे. राज ठाकरेंनी त्याचं शब्दामध्ये आर्टिक्युलेशन केलं अचूक की हे, पण त्याच्या मागची चित्तथरारक कहाणी वन ऑफ द सोर्सकडनं जी मला कळली ती अशी आहे, शॉर्टमध्ये सांगतो, तुलाही माहिती असेल ती, की उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचं मनोमिलन होऊन देवेंद्र फडणवीसांना पॉवर मिळावी केंद्रातली, यासाठी आपला जो काही खारीचा वाटा आहे तो उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या, नवीन निर्माण झालेल्या पक्षाच्या माध्यमातून उचलू पाहत होते. तेव्हा अमित शहांनी इंडिपेंडंट खासदारांना असं सांगितलं, इंडिपेंडंटली त्यांच्या खासदारांना सांगितलं, एकदा का उद्धव ठाकरे आले आमच्याकडे भाजपमध्ये की तुमची किंमत शून्य झाली. बार्गेन तुम्ही आत्ता करू शकता. हे काय जे काय 85-50 कोटी काय जे काय आहे आणि 25% सगळ्या कमिशन लोकांच्या मुंड्या छाटून, म्हणजे पब्लिक ट्रेझरीचे, ते तुम्हाला इंडिपेंडंटली विकत गेलात तर मिळेल.
एकदा तुमचा सेनापती सामील झाला की माझ्या हातात काहीच राहत नाही, तर तुम्ही तिकडे जा, ते देतील पैसे, मी नाही देणार, तेच देतील तुम्हाला, कमिशन तेच बघतील. असं ते झालेलं आहे. असं दिल्लीमध्ये सगळीकडे पसरलेलं आहे. आणि ही सर्वात लॉजिकल वाटते स्टोरी, नाही वाटत तुला? की माझ्या मनाला अगदीच समजा, आत्ताच मी मशाल दुसरं चिन्ह घेऊन पण माझ्या नेत्याने मला निवडून आणलं, तर मला लॉजिकली समजवायला लागतं ना माझ्या मनाला. ते काय समजायला, नेता जर सामील होतोय तर त्याच्यापेक्षा मीच विकला जातो. माझा विकास मी करून घेतो. नाही, माझा नेताच विकला जाणार आहे तर मीच का नाही विकला जाऊ, माझीच भाव लावतो मी. असं आहे ते. आता नेत्याला स्ट्रॅटेजिक निर्णय घेण्याचा हक्क आहे, यातला विवेकाचा भाग आहे. पण मी माझ्या मतांमधली 50% मतं ही नेत्याची आणि पक्षाची आणि चिन्हाची आहेत, ती मी विकू नाही शकत. हा जो विवेकाचा भाग आहे तो वजा केला माणसांनी. आणि विचार काय केला, लॉजिक काय सांगणं, जास्तीत जास्त बार्गेन करून नाही, ते तिकडे विकले जातात तर मी इकडे विकला जातो. ते सामूहिक विकणार आम्हाला बाजारात नेऊन, त्यापेक्षा आम्ही इंडिपेंडंट भाव लावतो. असा तो मानसिक खेळ आहे. राज ठाकरेंचं जे विधान आहे ते अचूक आहे. त्याची फोड करून मी तुला सांगितलं ॲक्च्युली कसं झालं. आता तू लक्षात घे की कसं काय फोडणार, विकणार कसं, विकलं कसं असतं. नाही तर आत्ता निवडून आलेत आणि नवे आहेत आणि ते विकणार कसे, विकत कसे घेणार. आणि अमित शहा जर याच्यात आहेत तर एकनाथ शिंदेकडे कशा जाणार, कारण अकाउंट पेई ओनली कोण करणार. बरं, फडणवीसांना तो अधिकारच नाही अकाउंट पे, कारण ते बीजेपीच्या खात्यावर जातं, ते तिकडे बसलेत ना. त्यामुळे फडणवीसांचं शक्ती इथे कमी पडते की ते इंडिपेंडेंटली कोणाला विकत नाही घेऊ शकत, त्यांची वेगळी पक्ष नाही आहेत. पण ह्यात अजून एक हाच पदर आहे ना, की कुठेतरी एकनाथ शिंदे जेव्हा बॅकफुटवर आले, म्हणजे गेल्या काही महिन्यात असं चित्र होतं की एकनाथ शिंदे बॅकफुटवर आले, काही उद्घाटनाच्या कार्यक्रमांना त्यांना बोलवलं देखील नव्हतं, तो एक प्रोटोकॉल पण दिला नव्हता, आणि अचानक हे खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेंच्या डोळ्यामध्ये ती चमक पुन्हा दिसायला लागली. पुन्हा त्यांच्या भाषणामध्ये तो त्यांचा नेहमीचा सूर त्यांना तो गवसला, जो त्यांनी गमावला. त्यांचं भाषण कुठे ऐकलं तू? मग ते जे काय टांगा पलटी घोडे फरार जे काही मध्ये. अच्छा, नाही, एकनाथ शिंदेचा स्वभावाचा भाग आहे तो. एकनाथ शिंदेना कोणाला तरी पायात पाय घालून पाडलं की खूप मजा येते, ते काही दिवस एन्जॉय करतात, ती नशा येते त्यांना. तर त्यामुळे त्यांच्या डोळ्यात चमक आली आणि त्यांना मजा आली, हे खरं. पण ते आपल्या पैशावर झालं, हेही आपण विसरता कामा नये. त्यांच्या भाषणाचा मनमुराद आनंद घेताना आपण हा पब्लिक ट्रेझरीवर आणि लोकांच्या विश्वासावर आणि लोकांच्या मतावर पडलेला डाका आहे, ह्याचा विसर आपण पडू देता कामा नये. पक्ष जर सामील झाला असता बीजेपीला तर तो पक्षाचा निर्णय आहे. इंडिव्हिज्युअल जेव्हा बाजारात विकला जातो पुन्हा पुन्हा, तेव्हा तो लोकांचा, पक्षाने घेतलेला निर्णय पण लोकांचा आहे असं मी नाही म्हणत. आणि उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे नाही की बाळासाहेब ठाकरेंनी कोणालाही पाठिंबा दिला तरी त्यांचे अनुयायी त्यांच्याबरोबरच असतात. उद्धव ठाकरेंबाबत त्यांचा मतदार वेगळा विचार करू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी वजा करता उद्धव ठाकरेंना काही एक ऑथॉरिटी आहे की पक्षप्रमुख आहेत ते. इंडिपेंडंट उमेदवाराने स्वतःला मार्केटमध्ये विकून घेणं ही अत्यंत अश्लाघ्य कृती आहे, आणि त्याला विकत घेणं ही सुद्धा तेवढीच अश्लाघ्य कृती आहे. आणि या कृतीला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत, आणि दोनदा जबाबदार आहेत. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी अपरिहार्यपणे मला जेलला जावं लागू नये म्हणून केलं असेल असं आपण धरू, तर दुसऱ्यांदा त्यांना कोणत्याही भीतीच्या पलीकडे जाऊन केवळ हव्यासापायी सत्तेच्या त्यांनी केलं, हेही मान्य केलं पाहिजे. आता नंबर 1 बनायची त्यांची इच्छा असेल तर कोण नंबर 2ला नंबर 1 बनायचं नसतं, त्यात मला चूक नाही वाटत. सगळ्यांनाच वाटतं. नाही, त्यात प्रश्न असा आहे की नंबर 1 हे संजय शिरसाटांना पण मुख्यमंत्री बनायचं आहे, त्यांना बनता येणार नाही म्हणून ते बनत नाही आहेत किंवा ते बोलत नाही आहेत. पण कोणालाही बनाय, आणि का नाही म्हणजे बनू त्यांनी, म्हणजे लोक जर एवढे मूर्ख आहेत तर बनावं त्यांनी. म्हणजे लोकांनी जर निवडून देत आहेत तर सगळ्यांनाच बनायचं आहे मुख्यमंत्री. मला तर वाटतं उदय सामंत पण बनतील मुख्यमंत्री. काय त्यांना काय कमी आहे त्यांच्यामध्ये? देखणे आहेत, रुबाबदार आहेत, मुख्यमंत्रीपदाचा आश्वासक चेहरा असं नावाखाली लिहिलं की चालून जाईल. ते नाही चालणार. उद्योगी पण आहेत ते हल्ली उद्योगाशिवाय तर बाकी, उद्योग हे प्रथम, बाकी सगळं नंतर. मी तेच बोललो ना, पहिल्या 5 वर्षात फडणवीसांना
मिळालेला धडाच हा होता की अर्थसत्तेमध्ये तुम्ही कमी पडलात तर तुम्ही किती शहाणे असा आणि तुमचा पक्ष किती प्रचंड असो, तुमचं इंडिपेंडंट प्रगती काहीच होऊ शकत नाही.